पाठीमागचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये आदरणीय संजय भाऊ, परम आदरणीय परम श्रद्धेय विजय भाऊ, त्याचबरोबर रावसाहेब दादा हे चुलत बंधू आहेत, आशाताई या भाऊजाई आहेत, आमच्या लक्ष्मीच्या पावलांना नांदायला आल्या आणि आमचा अण्णांचा परिवार सोन्याचा केला त्या कुसुमताई आहेत, ही आई आहे. आईंचा हा गोड परिवार आहे. संजय दादा, विजय दादा, आमच्या जयश्रीताई, त्यांना बाळोबाई म्हणतात सगळेजण प्रेमानं. या सगळ्याच घराला ऊर्जा देण्याचं काम आमच्या संजय रावांबरोबर विजय रावांबरोबर त्यांच्या धर्मपत्नीही करतात. त्याचबरोबर दोनही चुलत बंधू गणेश दादा, महेश दादा, या चौघांच्या सुविद्य पत्नी, त्यामध्ये संगीताताई, छायाताई, त्याचबरोबर दीक्षाताई, सायलीताई, या 4 घरच्या सुना आहेत. त्याचबरोबर 3 नातीसुद्धा आहेत. प्रगतीताई, तनुजा दिदी आमचे असेल, मयुरी दिदी असेल, या 3 नाते आहेत. निखिल आणि अनिकेत हे 2 नातू आहेत. असा संपूर्ण गच्च भरलेला परिवार आहे. या परिवाराचा आधार होते अण्णा. बस बांधल्या पेंड्याचा सुटला से आळा, तृणरानो माळा पांगले से. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. 12 वाटा जसं पाणी पळतंय ना, आज तशी अवस्था आहे. कुठं पाहावं म्हणजे अण्णा दिसतील असं वाटतं. घरात असतील, गावात असतील, एखादा फोन येईल, त्यांचा कॉल येईल आणि माझ्याशी 2 शब्द बोलतील. असं जर स्वप्न लेख पाहत असेल, असं जर स्वप्न कुसुमताई पाहत असतील, असं जर स्वप्न मयुरी, तनुजा, प्रगती पाहत असेल, तर नातीला आजोबा पाहायला मिळणार नाही. एवढं दुःख आहे. आणि अजून सोपं करू, याच्यापेक्षा जास्तीचं दुःख कोणतं? आता हुरहुर लागते, अजून काहीतरी अन्नासाठी केलं असतं, मग वाटतं खाऊ दिला असता. झोपाळा घेतला होता बसण्यासाठी, मला कल्पना आहे, तुम्ही मला कोणी सांगितलं नाही, पण मंडपातला झोपाळा पाहून माझ्या लक्षात आलं. एक इच्छा होती की झोपाळ्यावर बसावं, म्हातारपण आनंदात घालवावं. पाहुण्या रावळ्याला रस्त्यानं जाताना राम राम घालावा. लेखा लाखो वारकरी इथनं जातात, अण्णानं कुणाला नाराज नाही केलं. आज त्याच झोपाळ्यावर फोटो मांडावा लागतो. आणि म्हणून का सावीस प्राण मन तळमळी, का सावीस प्राण जीव 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 तळमळी. मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय? आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरित प्रदेशम विधींद्रादिदेव सदास्तु यमानम. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतामुरिष्टम वातात्मजम वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. ऐके वचन कमळापती मज रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे. बाप करी जोडी लेकुरा तेवढी
आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनीकडे वागवणी भार खांदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण 5व्या वेदाचे निर्माते सकल संत कंठविभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत श्रेष्ठ तुकोबारायांचा चारचरणांचा वडिलाचं बापाचं अर्थात पित्याचं महत्व आणि योगदान लेकराच्या दृष्टीनं किती आहे हे सांगणारा आणि आर्जव मांडणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल ज्या निमित्तानं ज्या आयोजनानं ज्या नैमित्तिक कार्यक्रमाच्या प्रयोजनानं आज आपण इथे एकत्र आलोत वैकुंठवासी तात्यासाहेब आप्पासो निंबाळकर अर्थात आपल्या सर्वांचे लाडके अण्णा. अण्णांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे. मागच्या वर्षी अण्णा आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. स्वर बंदच ठेवा, तिथला बंद ठेवा, इथं असू द्या थोडा. मागच्या वर्षी अण्णा निघून गेले. दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला आणि मग संपूर्ण निंबाळकर परिवारानं गेले 1 वर्ष अत्यंत दुःखामध्ये इथं व्यतीत केलेलं असताना आज 1 वर्षानंतर आपण एकत्र आलो. यातले बरेचसे पाहुणे रावळे मागच्या वर्षानंतर आजच आले असतील, काही दर महिन्याला आले असतील, पण बऱ्याच जणांचा विश्वासही बसत नाही की अण्णा नाहीत. असं वाटतंय घरात असतील, दारात असतील, परिसरात असतील. बरं, ज्या माणसानं शून्यातनं विश्व तयार केलं, सायकलवर कारखान्यात जावं, तिथून माघारी यावं, मग लोकाच्यात बैल घेऊन जावं, शेती करावी, काबाड कष्ट करावेत, 1-1 रुपया जमवावा, त्यातून हा प्रपंच उभा करावा, 2 लेकरांना काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा करायला लावावी, एवढे संस्कार आमच्या अण्णांनी दिलेत. अण्णांच्या पाठीमागं सगळा परिवार आहे. या परिवाराला दुःख होणं स्वाभाविक आहे. याचं कारणच असं आहे, आपल्या परिसरात तालुक्यात पंचकृषीत एक साधी सोपी म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. याचा अर्थ असा आहे, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. हे कधी विसरू नका. अण्णांच्या जाण्याचं दुःख जेवढं निंबाळकर परिवाराला आहे ना, तेवढं दुःख तुम्हाला मला असेलच. इथं प्रश्नचिन्ह आहे. चालता बोलता माणूस दिसायचा बंद होतो, हे काही सोपी गोष्ट आहे? डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य रोज दिसल, काय केल्यावर अण्णा दिसतील. काय पाहायचंय ते फक्त माझ्या पाठीमागच्या बॅनरवरच्या फोटोत पाहावं लागतं. म्हणून दुःख आहे. एखादं तळं फुटल्यानंतर जसं त्याला पाणी अडवताना त्रास होतो, येत नाही अडवायला, तसा आज अश्रूंचा बांध आहे. एखादा वटवृक्ष उन्मळून पडल्यानंतर जी भावना आहे ती भावना आज आहे. यापेक्षा सोपं सांगतो, एखाद्या गवताच्या पेंडीचा आळा सुटला की मग जसं गवत विखुरतं तसा परिवार विखरतो बापाच्या जाण्यानं. बाप असतो तेव्हा पोरांना सांगतो, भांडू नका रे राजाओ, भावकीत नाव कमवायचं, आपल्याला गावकीत नाव कमवायचं, गावात तालुक्यात नाव राहिलं पाहिजे आपलं. अरे गुंटा ह्याला गुंटा त्याला, काय इकडं तिकडं करून मिटवून टाकू आपण, पण भांडू नका. ज्या दिवशी बाप मरतो तेव्हा समजूत घालणारे नसतात, पेटवणारे तुम्हाला क्षणाक्षणाला मिळतील. हे कधी विसरायचं नाही. मला क्षमा करा, पण आपली प्रगती सगळ्या गावाला सहन होईल असं नसतं. आपली प्रगती पचवणारी आपली आई आहे आणि आपली प्रगती सहन करणारा फक्त आपला बाप आहे. यापेक्षा सोपं करतो, बाप घराचं कुलूप असतो राजा. ज्या दिवशी तो जातो त्या दिवशी घराला कुलूप लावावं लागतं. तो असतो तोपर्यंत घराच्या कुलपाचं काम करतो. 4-2 रुपये त्याच्याकरता गेले तर बिघडलं कुठं? आज 1 वर्षानंतर परिवार एकत्र आलाय. मला कल्पना आहे, पहाटे 4 वाजल्यापासून या परिवाराच्या डोळ्याला डोळा नाही. आज आमच्या अण्णाचं पुण्यस्मरण, अण्णाचं पुण्यस्मरण भेटल त्याला सांगतात. बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, सागर महाराजाचं कीर्तन आहे, या बरं लवकर, महाराज येणार आहेत, महाराज येणार आहेत. गावभर बॅनर लावले, गावभर प्रचार केला. निमंत्रण सांगणं सोपं नसतं मामा. निमंत्रण सांगणं भाऊ फार कठीण असतं. प्रत्येकाला फोन लावावा लागतो. का? आपल्या बापानं सगळी नाती टिकवली, कुणाला रुतला नाही, कुणाला खटकला नाही. मग त्याचा जीव गेल्यानंतर त्याच्या वर्षश्राद्धाला आपणही कुठं कमी पडायचं नाही, ही भावना परिवाराच्या. आणि म्हणून पाठीमागचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये आदरणीय संजय भाऊ, परम आदरणीय परम श्रद्धेय विजय भाऊ, त्याचबरोबर रावसाहेब दादा हे चुलत बंधू आहेत, आशाताई या भाऊजाई आहेत. आमच्या लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आल्या.
आणि आमचा अण्णांचा परिवार सोन्याचा केला त्या कुसुमताई आहेत, ही आई आहे. आईंचा हा गोड परिवार आहे. संजय दादा, विजय दादा, आमच्या जयश्रीताई, त्यांना बाळोबाई म्हणतात सगळेजण प्रेमानं. या सगळ्याच घराला ऊर्जा देण्याचं काम आमच्या संजय रावांबरोबर, विजय रावांबरोबर त्यांच्या धर्मपत्नीही करतात. त्याचबरोबर दोनही चुलत बंधू गणेश दादा, महेश दादा, या चौघांच्या सुविद्य पत्नी, त्यामध्ये संगीताताई, छायाताई, त्याचबरोबर दीक्षाताई, सायलीताई, या 4 घरच्या सुना आहेत. त्याचबरोबर 3 नातीसुद्धा आहेत. प्रगतीताई, तनुजा दिदी आमचे असेल, मयुरी दिदी असेल, या 3 नाते आहेत. निखिल आणि अनिकेत हे 2 नातू आहेत. असा संपूर्ण गच्च भरलेला परिवार आहे. या परिवाराचा आधार होते अण्णा. बस बांधल्या पेंड्याचा सुटला आळा, तृणरानुमाळा पांगलेसी. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. 12 वाटा जसं पाणी पळतंय ना, आज तशी अवस्था आहे. कुठं पाहावं म्हणजे अण्णा दिसतील असं वाटतं. घरात असतील, गावात असतील, एखादा फोन येईल, त्यांचा कॉल येईल आणि माझ्याशी 2 शब्द बोलतील. असं जर स्वप्न लेख पाहत असेल, असं जर स्वप्न कुसुमताई पाहत असतील, असं जर स्वप्न मयुरी, तनुजा, प्रगती पाहत असेल, तर नातीला आजोबा पाहायला मिळणार नाही. एवढं दुःख आहे. आणि अजून सोपं करू, याच्यापेक्षा जास्तीचं दुःख कोणतं? आता हुरहुर लागते, अजून काहीतरी अन्नासाठी केलं असतं, मग वाटतं खाऊ दिला असता. झोपाळा घेतला होता बसण्यासाठी, मला कल्पना आहे, तुम्ही मला कोणी सांगितलं नाही, पण मंडपातला झोपाळा पाहून माझ्या लक्षात आलं. एक इच्छा होती की झोपाळ्यावर बसावं, म्हातारपण आनंदात घालवावं. पाहुण्या रावळ्याला रस्त्यानं जाताना राम राम घालावा. लेखा लाखो वारकरी इथनं जातात, अण्णानं कुणाला नाराज नाही केलं. आज त्याच झोपाळ्यावर फोटो मांडावा लागतो. आणि म्हणून का सावी सप्राण मन तळमळी, का सावी सप्राण जीव तळमळी, सावीस प्राण जीव तळमळे, सावीस प्राण जीव तळमळे, का सावीस प्राण जीव तळमळी, का सावीस प्राण जीव तळमळी. सावीस प्राण जीव तळमळे, हो 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 सावीस प्राण जीव तळमळे, जैसी कामा सोळी जीवनाविन, जैसी कामा सोळी जीवनाविन, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा ओस वाटते उदास. जेव्हा आपल्या जवळचं जातं ना, तेव्हा हे कळतं, तेव्हा काळजाला लागतं. एखादी आपल्यावर व्यक्ती प्रेम करते, आपला एखाद्या व्यक्तीवर जीव असावा, आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवावं, आणि अचानक त्या व्यक्तीनं निघून जावं, हे दुखणं सोपं नाही, हे दुःख सोपं नाही. आपल्या जवळचा जीवलग, ज्याच्याबरोबर प्रपंच केलाय, ज्याचा हात हातात घेऊन इथपर्यंत प्रवास केलाय, कितीतरी चढ उतार सहन केलेत अण्णांबरोबर, किती संकट आले असतील, किती दुःख झालं असेल, काही आनंदाच्या गोष्टी झाल्या असतील, काही तर अशी संकट असतील की त्यातून असा मार्ग कसा काढावा हा प्रश्न पडला असेल, पण त्या वेळेला बापानं खांद्यावर हात टाकला असेल.
खचायचं नाही, चला पुढं. संघर्ष कुणालाच चुकला. जगात संघर्ष सगळ्याच्या वाट्याला येतो. संघर्षाशिवाय माणूस कधीही यशस्वी होत नाही. ज्याच्या आयुष्यात संघर्ष आहे त्याच्या आयुष्यात नक्की यश आहे. संघर्ष कशाला म्हणावं? ज्या मैदानात तुमच्या पराभवाच्या चर्चा झाल्या त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळणं याला संघर्ष म्हणतात, हे विसरू नका. तो संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो स्वीकारा, आव्हानं पेला, घ्या अंगावर आणि चला पुढं. थांबायचं नाही. जी माणसं थांबतात ती संपतात. ही शिकवण आपल्या बापानं आपल्याला दिली. पण हे वैभव पाहायला थोडे दिवस थांबले असते तर बरं वाटलं असतं. आज हा सगळा परिवार आहे. मला आज कौतुक वाटलं परिवाराचं. मागच्या 4 दिवसापूर्वी पिंपरत गावात आदरणीय माझे मामा हनुमंत भगत, त्याचबरोबर हनुमंत कापसे भाऊ, आम्ही सर्वजण होतो. सगळेच होते. अनिल दादा होते, तुम्ही सगळे होता, भाऊ होते, ढमाळ महाराज होते, अंकुश महाराजांचेच विद्यार्थी साथीला होते, माझे मित्र आहेत, सगळे मंडळी होती. त्या दिवशी तारीख घेताना डायरी पाहण्यात आली आणि अचानकपणानं परिवार अख्खा नाराज झाला. बहुतेक बोराटे महाराज यायचे नाहीत असं वाटू लागलं. पण माझ्या मामानं शब्द दिला होता की भाचा आमचा आहे, त्यामुळं त्याला कसं आणायचं ते आमचं आम्ही आणतो, तुम्ही चिंता करू नका. पण भाचा आला, पण मामा थोडे उशिरा आले, हरकत नाही, पण मामा आले. हे सगळं माझ्यावरचं प्रेम आहे. पवार सर असतील, लिंबाळकर सर असतील, माझे मित्र आहेत सगळेच, श्याम सर वगैरे, आम्ही चांगले मित्र आहोत, जिवलग मित्र आहोत. आणि आज योगायोग पहा ना, आज महाराष्ट्रातली सगळी टॉप 10 कलाकारात मंडळी आहेत. ह्यात कुठं कमी आहे ते तुम्ही फक्त बोर्ड दाखवा. ज्यांना मोबाईलच्या स्क्रीनवरून टी व्हीवरच पाहायला मिळतं अशी सगळी मंडळी आज अण्णांच्या पुण्यस्मरणाला आहेत. या परिवारानं कुठं काटकसर नाही, कुठं भागवा भागव नाही, कुठं कमी पडायचं नाही महाराज आपल्याला. असा जर परिवार असेल तर नक्कीच या परिवाराच्या बाबतीत, संजय रावांच्या, विजयदादाच्या, आमच्या बाळाताईंच्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता अपनी जय श्रीराम. होती जय सात्विक, होती जय सात्विक, धन्य माता पिता, धन्य माता पिता, धन्य माता पिता दयाती. हिताच्या ठिकाणी जागा आहे, ज्याला चांगलं वाईट कळतं, आपलं कल्याण कशानं होईल हे ज्याला समजतं, धन्य तो नसतो, त्याचे आई वडील धन्य असतात. पण ज्याला आपलं हित कळत नाही त्याचे आई वडील धन्य अजिबात नाहीत. याचं कारण असं आहे, मुलानं कर्तबगारी करावी आणि योगदान श्रेय सगळं बापाला द्यावं. आजही आमच्या पंढरपुरात पांडुरंग परमात्मा आलाय, तो फक्त आणि फक्त पुंडलिकामुळे आला. पुंडलिकाचे भेटी परभ्रम आले गा, असं आपण रोज ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये म्हणतो, होय ना हो. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा असं आपण रोज तुकोबरायांच्या आरतीत म्हणतो. बसलेले बरोबर बोलतोय ना हो मी. मग कुणाच्या आरतीत म्हणतो? श्री विठ्ठलाच्या आरतीत आपण असं म्हणतो. तुम्ही दचकून जाऊ नका, सागर असताना पावसाची काळजी करू नका. आणि आला नाही आला तरी मी 12:30 वाजेपर्यंत कीर्तन सोडणार नाही. ज्याला गडबड असेल त्यानं लगेचच माझ्या जवळ आहे, माझ्या पाया पडा, 111 रुपये दक्षिण द्या जा निघून. तसं अजिबात जायचं नाही. उगी 12:30 पर्यंत कीर्तन चालणार आहे. मला यायला थोडा उशीर झाला होता, मला 2 तास कीर्तन करायची सवय आहे. माझ्याकडे पहा, आजही पंढरपुरात पांडुरंग परमात्मा आलाय. कुणामुळे आलाय? पुंडलिकामुळे आलाय. बरं, ज्याच्यामुळे आलाय त्यालाच धन्यता दिली पाहिजे का कसं कोणाला दिली पाहिजे? समजा, जाऊ द्या, सोपं उदाहरण देतो, तुम्हाला कळेल असं. आता तुम्ही तुमच्या वार्डात आहे, तुम्ही महाराज आहे, तुम्ही
संप्रदायातले आहेत, तुमचं लय तळमळ आहे वारडाविषयी तळमळीविषयी, मग तुम्ही पळपळ पळायचं, तुम्ही ह्या गावाला जाय त्या गावाला जाय, ह्या महाराजाला भेट त्या महाराजाला भेट, तुम्ही मंत्र्यासनी भेटायचं, तुम्ही कागदपत्र घेऊन कलेक्टर ऑफिसपर्यंत पळायचं, तुम्ही प्रांताकडे जायचं, तुम्ही सगळं घेऊन यायचं आणि मग तुम्ही निधी आणायचा तुमच्या वारडात आणि तुमच्या मेंबरनं म्हणायचं कसं काय माझ्या मुळा तुला माहित तर आहे का शेंबड्या तिथं कुठं जायचंय ते, कशाला मोकळ्यात फुगरी करतो रे, मत मागायला आला फक्त दारात लक्ष असू द्या म्हणला, त्याच्यावर कुठल्या बिळात लपलाय तुला माहित नाही, आणि फक्त 5 वर्षानं आपल्यामुळं झालं, नको गप्पा हाणू, ज्याच्यामुळं झालंय त्यालाच धन्यता दिली पाहिजे ना, का नको त्याला. एक लक्षात राहू द्या, चुकीच्या गोष्टीचं समर्थन, चुकीच्या गोष्टीचं श्रेय आणि आपण जिथं योगदान दिलंच नाही त्या गोष्टीचा मोबदला जर तुम्ही मागत असाल, जे आपलं नाही ते मलाच पाहिजे असा जर तुमचा अट्टहास असेल, तर तुमच्यात आणि रावणामध्ये काहीही फरक नाही हे विसरू नका. अरे जे माझं नाही ते जर तुम्हाला वाटत असेल मलाच पाहिजे, ही जर तुमची भावना असेल ना, तर तुम्ही कलियुगातले रावण आहात. एखादा राम जन्माला येणार आहे तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. जे माझं नाही ते माझं कशाला म्हणायला पाहिजे ना, जे माझं आहे तेच. एक लक्षात राहू द्या, रावणानं तेच केलं ना. सांगा मला, सीता मैयावर अधिकार गाजवणं हे कुठल्या गाथ्यात आहे, कितपत योग्य आहे? परस्त्रिया सदा बहिणी माया म्हणणारी माणसं आपण, द्या मला उत्तर. जगद्गुरु तुकोबरायांनी मंदिरात जावं आणि त्याच मंदिरात गेल्याच्या नंतर मंबाजीनं काठीनं मारावं. मग किती लोकांनी मंबाजीचे पुतळे बांधले. तत्कालीन समाजात मंबाजीला मानणारा वर्ग होता. तत्कालीन समाजात मंबाजीचा उदो उदो करणारी माणसं होती. तत्कालीन समाजात मंबाजीच्या मागं पण माणसं होती. आता कुठं आहेत? जोपर्यंत पैसे तुमच्या खिशात असतात, जोपर्यंत तुमच्या अंगात बळ असतं, जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता असते, जोपर्यंत तुमच्याकडे घमंड असते, तोपर्यंत काही माणसं चुकीचे जरी तुम्ही वागलात तरी तुमच्या मागे असतात. पण लक्षात राहू द्या, ती माणसं तोपर्यंतच असतात जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे. जोपर्यंत तुमचा आणि त्या माणसाचा तुमच्याकडून त्याला काहीतरी स्वार्थ आहे, तोपर्यंतच ती माणसं तुमच्याकडे असतात. ज्या दिवशी तुमच्या खिशातला पैसा, तुमच्या अंगातलं बळ संपून जातं, तुमच्या हातातली सत्ता संपते, त्या दिवशी जी माणसं तुमच्या मागं पुढं चुकीच्या गोष्टीला समर्थन करतात ना, तीच माणसं एक दिवस तुमची साथ सोडतील. तेव्हा माझी विनंती आहे, एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या बाजूने उभा राहण्यापेक्षा जिकडं चांगली बाजू आहे, जिकडं सत्य आहे, धन्यता कोणाला द्यायला पाहिजे? पुंडलिकालाच द्यायला पाहिजे ना. बोराटे महाराजांना म्हणून चालणार नाही, आपल्यासाठी आलाय देव, आपल्यासाठी आलाय, अजिबात नाही. बरं, त्याच्यासाठी आला, मग धन्यता त्याला द्यायला पाहिजे. धन्यता त्याला नाही, तो ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आला, धन्य माता पिता तयाच्या. कबीराच्या पोटी कमाल जन्माला आला, कमालानं आपलं मस्तक छाटलं, माझ्या घरनं वारकरी नाराज नाही झाला पाहिजे असं त्याला वाटलं. मग धन्यता कमालाला नाही दिली कुणी, कमाल ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आला, धन्य माता पिता तयाच्या. सावता महाराजांनी हृदय फाडलं आणि देवाला साठवलं. धन्यता सावता बाबाला कोणी दिली नाही. सावता महाराज ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आले त्या आई बापाला धन्यता. तसं संजयराव, विजयदादा आणि आमच्या अक्काबाई अर्थात आमच्या जयश्रीताई या पवित्र आई बापाच्या पोटी जन्माला आल्यात. मी धन्यता तिघालाही देणार नाही. धन्यता कुणाला? धन्य माता पिता तयाची. आई बापाला धन्यता आहे. याचं कारण सांगतो, अर्थ समजून घ्या. सुशिलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुरतः, उदारो वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभाग्यता. बरोबर आहे ना? कळलं ना तुम्हाला? होय म्हणत चला. मग आम्ही काय कळून घेतलं पाहिजे? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ, यापेक्षा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा, पांडुरंगा, तुझी चरण सेवा, माझ्या वडिलांचे मेरा देवा, माझ्या वडिलांचे मेरा देवा, माझ्या वडिलांची मिरास निघा, माझ्या वडिलांची मिरास निघा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा.
वरती आदळू नये म्हणून जुन्या काळात दारवंटा होता. तुम्हाला वरवंटा माहित असेल ना, पाटा वरवंटा माहित आहे का? सगळ्या मिक्सरच घेऊन आल्या माहेरातनं. पाटा वरवंटा असेल तसा दारवंटा होता. आता ते काय आलं ना, मॅग्नेट वगैरे, ते लोहचुंबक आहे ना, ते चिकटून दरवाजा उडून धरतं ते. पण पूर्वी दारवंटा. आपला बाप तेच काम करायचा. उमरा राखायचं काम आपल्या बापानं केलं, संस्कार राखायचं काम आपल्या बापानं केलं. म्हणून 4 कृपा प्रत्येकावर असतात. भगवंत कृपा, संत कृपा, 3 गुरुकृपा आणि 4 पितृकृपा म्हणजे आईबापाची कृपा. किती कृपा झाल्या? 4. लक्ष द्या बरं. आता ही मी परत तुम्हाला विचारणार आहे. पहिली कृपा भगवंत कृपा. जोपर्यंत देवाची कृपा तुमच्यावर होत नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणार नाही. माझी विनंती आहे, भगवंताची कृपा होण्याकरता प्रत्येकानं धडपडलं पाहिजे. आपल्या सगळ्या साधू संतांनी देवाच्या कृपेकरता तर अनुष्ठान मांडलं. देवा कृपा करील माझा, 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 हो कायला राखीला, जय हो राखीला, राखीला, देवा कृपा करील माझा, देवा कृपा करील कायला राखीला, कायला राखीला, देवा कृपा करील माझा, देवा कृपा करील माझा, देवा कृपा करील माझा. ज्या तुकोबऱ्यांचे शब्द आहेत ना, त्या तुकोबऱ्यांची 42 लाखाची जहागीरदारी होती. सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता, तोही 86,032. आपला बघितला तर 1 एकर, तो पण 265. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना नाही ना तरी छताड काढतो आपण. 42 लाखाची जहागीरदारी, 3644 एकराचा सातबारा. आवली नावाची धर्मपत्नी. त्या तुकोबऱ्यांचे शब्द आहेत. ज्याचा बाप सावकार होता. पुसावेसे चिवाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. ज्या तुकोबऱ्यांचं जळता जळत नाही त्यांचे शब्द आहेत की देवाची कृपा झाली पाहिजे. आणि आपण दररोज झोपेतनं उठलो, गणपतीची वर्गणी मागायला पोर आली तर आपण म्हणतो हा आम्हाला देव बिव काय लागत नाही, देव लागत नाही, देव लागत नाही म्हणे. देव हात धुवून मागा लागल्यावर कळेल मग. आम्हाला देव लागत नाही, आम्हाला देवाळ लागत नाही, आम्हाला मंदिर लागत नाही, आम्हाला काहीच लागत नाही म्हणे. अरे ज्या तुकोबऱ्यांची एवढी प्रॉपर्टी होती ते तुकोबराय म्हणायचे देवाची कृपा व्हावी. देवाच्या कृपेकरता धडपडा. देवाची अवकृपा ज्यांच्यावर होते त्यांचा सत्यानाश होतो. बघा, माझ्याकडं चुकीच्या विचारानं 100 असतील आणि चांगल्या विचाराचे 5 असतील तर माणसानं चुकीच्या बाजूने उभा राहू नये. जिकडं चांगल्या विचाराचे 5 जण आहेत ना तिकडं जावं. 100 लोक ताकदीनं पुढे येतात, चुकीचे असतील तर त्यांचं समर्थन नाही करायचं, त्यांची पाठराखण नाही करायची, त्यांच्या बाजूने नाही जायचं. एक चांगला विचार 5 जणांकडे आहे ना तर त्या 5 जणांच्या मागे उभा राहा. का? अरे चुकीच्या विचाराचे 100 होते आणि चांगल्या विचाराचे 5 होते. त्यानं 5तल्या एकाच्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि 100तला एकही जिवंत ठेवला नाही, हे विसरू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, देवाची कृपा आम्हाला लागत नाही म्हणजे काय? काल मला एक जण सरळच म्हातारं म्हणलं. मी म्हणलं आजोबा आता 70 वर्ष वय झाले, माळ घाला. आता थोड्यासाठी कशाला? आता बरं चावत पण नाही, ततकत म्हणता महालात घोलमादून घोलमालून दमतंय. आता तिथं थ्यावून थंपलाय आणि आत्तल भादलं पत्थुलू झालाय. मी म्हणलं असं कसं म्हणता? तो म्हणला आता पलवाफतनं गणपती बत्तलन मग खायचं बंद होईल, तर वलत कुंबली बोकाल काहीतरी बघावं लागल. मी म्हणलं आता थोडं राहिले, आता चला आमच्या संप्रदायात या, वारकऱ्यात या, मी माळ घालतो तुम्हाला. तुळशीची माळ आहे माझ्याकडे, लगेचच माळ घाला. बाबा तुम्ही माझे शिष्य व्हाल, मी तुमचा गुरु होईल असं नाही, पण तुमच्या आयुष्याची वाट सोपी होईल हो महाराज. म्हणलं माळ घाला. तो म्हणला महालात थत कथ्याला आता माल बिल घालताय आम्हाला, थोल्या थती बात होऊ नका. मग त्याच्या तोंडामध्ये मेल्यानंतर तुळशीचा पाळा घालण्यापेक्षा कोंबड्याची 2 पकडं घालायला काय अडचण वाटते हो तुम्हाला तरी? तिथं पुढारपण करताना आणा तुळशीचा पाला, आला तुळशीचा पाला. अरे जो आयुष्यभर चुकीचं वागलाय त्याला कशाला तुळशीचा पाला पाहिजे? आणि म्हणे आम्हाला देव न लगे, देव न लगे, साठवणीचे हृदय जागे. एक लक्षात ठेवा, जी माणसं खरं सांगू का श्रीमंत असतात ना ती माणसं देवाला मानतात हो.
जी माणसं खूप गरीब असतात ना ती माणसं सुद्धा देवाला मानतात. म्हणजे आपल्यासारखे असतात की नाही मधलेच मधल्यामध्ये, ते म्हणतात देव न लगे देव न लगे, ए देव बिव काय नसतं जगात, हम करे सो कायदा. तसं नसतं. देव नाही कसं म्हणता तुम्ही? 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबाला एका डॉक्टरने विचारलं, तुमच्या हृदयाची शस्त्रक्रिया मी केली, तुम्ही माझ्या पाया पडायचं सोडून देवाच्या पाया का पडता? म्हातारं म्हणलं, डॉक्टर अहो 90चा झालो, माझं हृदय तुम्ही 3.5 तास तुमच्या हातावर सांभाळलं तर त्याचं 3.5 लाख रुपये बिल केलं. 90 वर्षाचा होईपर्यंत देवानं मला फुकट सांभाळलं, एकही रुपया घेतला नाही, त्याच्यासाठी त्याच्या पाया पडतो. हे उपकार नाहीत का? आणि म्हणे आम्हाला देवाची कृपा लागत नाही. अरे भल्या भल्यांना देवाच्या कृपेसाठी तरसावं लागले. भल्या भल्यांना नाथ महाराज काय गरीब आहेत, पण देवाच्या कृपेची ओढ आहे. सावता महाराज काय गरीब आहेत, पण सावता महाराज एवढे श्रीमंत असताना सुद्धा म्हणत होते देवाला, का गारुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहारी. तुझं विना तुझी भक्ती नेनो, तुझं विना तुझी भक्ती नेनो, तुझं विना तुझी भक्ती नेनो, तुझं विना तुझी भक्ती दादा कृपाळू बहारे, कृपाळू बहारे. अगर देवाची कृपा प्राप्त करून घ्या, पण घोटाळा असा आहे, तुम्ही पहा ना, खरं सांगू का, ज्याच्या गळ्यात माळ नाही, जे वारी करत नाही, ते जरा बऱ्यापैकी वार करायला मानते. असू द्या, देवाची माणसं आहेत म्हणतंय, पाया पडतंय, पण ज्यानं मागच्याच वर्षी घातली त्याला असं वाटतंय सप्ताह माझ्याच ताब्यात आला पाहिजे. ऐकताय, तेच देवाला भय नाही हो. हाय का नाही भाऊ, खरं आहे का नाही? अहो जे खरं सांगतो, खाणारी पिणारी माणसं आहेत ना, ते म्हणतात नाही नाही ते देवाचा कार्यक्रम आहे, कमी नाही पडायचं, अजिबात कमी नाही पडायचं. महाराजाचं कीर्तन आहे, सागर महाराजाचं, अजिबात कमी नाही पडायचं. अरे आपला महाराज आहे, आपल्या भागातला आहे, काय फरक पडतोय, ठरले त्यापेक्षा 5,000 वाढवून द्यायला. खरं सांगतो तुम्हाला असं म्हणतात, पण जे माळ करेत ना, कशाला पाहिजेच महाराज लोकाला पैसे, तू गपराय. हे ठरलंय का नाही, होतंय. देवाची कृपा लोकाला आवडत नाही. आमच्या गावात मी नेहमी सांगतो, एक व्याख्याता आला होता देव नाही या विषयावर बोलायला. साहेब विषय कोणता होता? माग बॅनर लावला वर लिहिलं देव या जगात नाही, आणि ते लागलं भुकायला उभा राहून, देव बिव काय नसतं, देव बिव काय नसतं, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, महाराज लोकांचा धंदा झालाय, असं झालंय तसं झालंय, अमुक झालंय तमुक झालंय, त्यांचा बिझनेस झालाय, आणि काय नसतं, देव बिव या जगात नसतं. लय भारी बोललं ते. त्याचं व्याख्यान संपलं की मी त्याजवळ गेलो, म्हणलं सर काय सुंदर बोलला तुम्ही, देव नाही देव नाही, किती दाखले दिले तुम्ही, पुरावे दिले तुम्ही, म्हणला जे डोळ्याला दिसतंय तेच खरं मानायचं, देव बिव काय नसतं, असं झालं तसं झालं, ह्या झालं, देव काय आमचं वाकडं करत नाही, असं झालं तसं झालं. किती तुमचं भारी बोलणं आहे, पण एवढं सगळं चांगलं बोलायला तुम्हाला जमलं कसं? तो म्हणला महाराज शेवटी देवाचीच कृपा. आणि विषय कोणता होता? देव नाही. अरे देवाची कृपा प्राप्त करून घ्यावी लागली मोठ्या मोठ्याने. एक मोठं उदाहरण सांगतो. सुदामा ब्राह्मणाचा मोठा होता तो, पण मित्र होता देवाचा. काळ बदलतो. आज आपण श्रीमंत आहोत याचा अर्थ उद्या सकाळपर्यंत आपण श्रीमंत राहू असं अजिबात नाही, आणि आज आपण गरीब आहोत याचा अर्थ पुढच्या 5 वर्षात आपण गरीबच राहू असं काही नाही. या हायवेच्या कडेला कितीतरी गरीब माणसं होती, छपराची घरं होती, बंगले झाले त्यांचे. आमच्याकडनं पण जायची वाटतं, आमच्या घरावरून रेल्वे वाटच बघतोय कधी एकदा जाती, म्हणजे तरी पत्रा निघलन स्लाब पडेल. आज गरीब आहे म्हणजे उद्या गरीब राहू असं काही नाही. कोणाला कमी समजू नका. आज एखाद्याला कमी समजायची चूक करत असाल तर अजिबात कमी करू समजू नका. माणसाचा पाय चालताना एक मागा असतो, दुसरा पुढं असतो. जो पुढं राहतो त्याला अभिमान नाही वाटला पाहिजे की मी पुढं आहे, आणि जो मागं राहिलाय त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे की मी मागं आहे. अरे हे क्षणात बदलणार आहे.
चंद्र चंद्राच्या जागेवर चमकणार आहे, सूर्य सूर्याच्या जागी चमकणार आहे. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही, हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. हे बदलत असतं ना. सुदामा गरीब झाला. त्याच्या धर्मपत्नीने एक दिवशी विचारलं, का हो मालक, लय गप्पा हाणत होता लग्नाच्या आधी, कृष्ण माझा मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, लय जोडीदार आहे. आज आपल्या लग्नाला 5-6 वर्ष होत आली, तुमच्या मित्रानं तुमचा फोनही उचलला नाही, कधी कॉल केला नाही. असली कुठं मैत्री असते का? त्यांचे पिये तर तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. सुदामा म्हणला, अगं असंच आहे ग, मंत्र्याचं काय नसतं पण त्याचे पियेच लय शायनिंग आणतात. डॉक्टरचं काय नसतं, ते कंपाऊंडर वगैरे असतात ना, तेच लय आखूड असतात म्हणे. डॉक्टरचं काय नसतं पण त्या सुया खुपसायला बाया असतात का नाही, 7वी नापास, लय शायनिंग आणतात. फुकाटची लिपस्टिक लावून कुठल्या येड्या, अजिबात जाऊ देत नाहीत पेशंटला बघायला. तसं नसतं ग, त्यांना प्रोटोकॉल असतो. कसला प्रोटोकॉल आणि कसलं काय? जाऊ देतात का माझ्या मित्राकडे मला भेटायला? ती म्हणली, एकदा प्रयत्न करा, आपली पण गरिबी हटल. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, पिठाचं पाणी करते मी, पेते, सावकाराच्या बांधावर जाते, उमराची उमरं आणते आणि मग हे सगळं चालतं. असं इतकं कठीण काम आहे. तुम्ही जा, कमीत कमी कृष्ण एक काम करेल, काय बसवल कुठंतरी, कुठल्या तरी योजनेतनं, निधीतनं एखादं घरकुल देईल. नाही दिलं घरकुल, एखाद्या योजनेत बसवल. आणि जाऊ द्या, मित्र म्हणून 10-5 हजार रुपये तरी देईल का नाही? 4-5 पायला तांदूळ मिळलं तरी 2 आठवडं भागतील. जा तुम्ही मित्राकडं, काय लाजायचंय, गरीब आहे, उपाशी मरण्यापेक्षा मागून मरू. अगं पण तसं कसं? कृष्णाचा मी मित्र आहे. माझा कृष्ण मित्र जरी असला आणि श्रीमंत जरी असला तरी त्याच्याकडं काय मागायचं म्हणजे मला कमीपणा वाटतो. कमीपणा काय आहे त्यात? खायला अन्न नाही, मागायची लाज वाटते? तसं नाही, पण मी लाचार नाही, मी स्वाभिमानी आहे. सरस्वती, मी जातो. ते त्याच्या धर्मपत्नीला ते प्रेमानं म्हणत होतं, सरस्वती जा तुम्ही. विद्वान होता सुदामा, ब्राह्मण होता, पौरोहित्य होतं, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा अभ्यास होता, सगळं होतं जिथल्या तिथं, पण पैसा नव्हता. असंच असतं. तुम्ही बघा, सरस्वतीचं आणि लक्ष्मीचं लय जुळत नाही. जिथं विद्वत्ता असते तिथं पैसा नसतो, आणि जिथं पैसा असतो तिथं लय विद्वत्ता नसते. हे बघा तुम्ही, विद्वत्ता असते तिथं पैसा नाही, पैसा आहे तिथं विद्वत्ता नाही. म्हणूनच जिथं विद्वत्ता आहे तिथं पैसा असला काय नसला काय, अभ्यास तीच पुरं करतात, यशस्वी तीच पुरवतात. ज्याला लय पैसा मिळालाय, जिथल्या तिथं मिळालंय तेच अभ्यास करेल असं नाही. आणि असं जर झालं असतं तर एका मेंढपाळाचा पोरगा आयच झाला नसता, हे विसरायचं. अरे काय नसतं हे, तुम्हाला सांगतो, हे जी माझ्या पाठीमागची पोरं आहेत ना, गरीबाचे आहेत म्हणून हे आता आहेत. जाऊ द्या, माझ्या समोरच उदाहरण आहे. हरिभक्तपरायण विष्णू महाराज सोनमळे मृदंग वाजवत आहेत. अत्यंत गरिबीतून आलेले महाराज आहेत, फार गरिबीतून, कष्टातून जीवन आहे, काय मृदंग वाजवतात. मुंबईसारख्या शहरात विष्णू महाराजांचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या मोही गावात दुर्गम परिसरात जन्म आहे. सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत, पण त्यातून आवड, धडपड, इथून पोरग गाडीवर जायचं पुण्याला, शिकायचं आहे पकवाज, इथून जायचं मुंबईला, दिवस रात्र प्रवास करायचा, रात्रभर दिवसभर प्रॅक्टिस करायची. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विष्णू महाराजाचं नाव झालं. गरिबीतून आले म्हणून मला क्षमा करा, पण शक्यतो कोणी आमदार खासदाराचं पोरग पकवाजा होत नाही. हा, ती तसल्याच जाईल, डीजे तिकडं जाईल, शेत यायचं नाही. ऐकलंय ना? तसं असतं तर मग त्यांना काय कमी आहे, झाला असता की एखादा कीर्तनकार. हे बोटावर मोजणे इतकं किरकोळ. मला क्षमा करा, कोणी रागाला जाऊ नका, पण हे सत्य नाकारून चालायचं नाही. तसा सुदामा. या उलट सत्तेचं संपत्तीचं जुळतं. जिथं सत्ता आली ना मामा, तिथं संपत्ती येतेच, आणि जिथं संपत्ती येते भाऊ, तिथं सत्ता येते. तुम्ही बघा प्रयोग करून, सत्ता असली की संपत्ती येते, मग विषय निघतो. तसं तर जेव्हा उभा राहिलं तेव्हा काहीच नव्हतं त्याच्याकडं. निवडून आलं ना तेव्हा आम्ही आमच्या बायकोच्या गळ्यातलं मोडलं, त्यानं त्याच्या बायकोच्या गळ्यातलं मोडलं, आणि मग प्रचार केला. निवडून आलं, पण आता 4च वर्ष झाली. आता काय गाडीन, काय बंगलान, काय रानन, काय जिथल्या तिथं. का सत्ता आली की संपत्ती येणार, आणि संपत्ती आली की सत्ता येणार, मग विषय निघतो तुमचा. तसं तर ते निवडून यायच्या लायकीतच नव्हतं बरं का, पण आदल्या रात्री लक्ष्मी यायचा फेरा आला गावाला. काय झालं, काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. मी इकडचं सांगत नाही, आमच्या इकडचं, आणि ते बी 1760 नंबर वॉर्डमधलं सांगतो, म्हणजे कुणी अंगावर याय नको माझ्या. सत्ता आणि संपत्ती. सुदामा गरीब होता, गेला.
जाताना पोहे घेऊन गेला बरं. पोहे गरीब माणसं असतात ना, ते काहीतरी घेऊनच जातात. पोहे बांधले उपरण्यात, गेला आणि ते दारात थांबला. अजी भगवान जिसे मिलना है तो कौन है? मैं भगवान श्री कृष्ण का दोस्त हूँ, बचपन का यार हूँ, उनसे मेरा काम है, अगर आप इजाजत दे लेते हो तो हम अंदर जा सकते हैं का? अंदर जाना मना है. खड़े रहो बाहर. तू? हमीच. देवाचा मित्र? क्या नाम है? मेरा नाम सुदामा है, मैं कृष्ण जी का बचपन का यार हूं, मेरा दोस्त अब राजा हो गया है, जाना चाहता हूं उनसे मिलने. क्या लाया है? देखो क्या लाया हूं मैं. ते पोहे पाहिले. असले पोहे देवाला खबर. गेटच्या बाहेरच थांबायचं, आत जायचं नाही. ते पहारेकरी दारात थांबलेले श्रीमंत माणसं बघायचे ना, आत सोडायचे. ह्याला 1.5 तास उभा केला. मग भगवान गोपाल कृष्णानं आतमध्ये बसून CCTV कॅमेऱ्यात पाहिलं. मेरा दोस्त दिख रहा है, लेकिन 10 साल हो गए, सुदामा इतना गरीब कब हो गया? वो तो ब्राह्मण है, विद्वान है, मेरे घर क्यों आएगा? जरा दृष्टाडच केलं. 5-10 मिनिटानं पुन्हा नजर टाकली, शायद. मग सेवकाला बोलवलं, इधर आओ. ते पळत आला. बाहर कौन खड़ा है? अजी एक आदमी है, ब्राह्मण है, विद्वान दिख रहा है, लेकिन कुछ कह रहा है, आपके बचपन का दोस्त है ऐसा बता रहा है भगवान जी, और कुछ पोहे वगैरह लाया है. क्या नाम है उसका? कुछ कह रहा था, लेकिन मेरे याद नहीं आ रहा है, शायद सुदामा. सुदामा म्हटल्याबरोबर ते सिंहासनावरून उठलं आणि मा म्हणायच्यात सुदामाच्या गळ्यातच जाऊन पडलं भगवान गोपाल कृष्ण. लेका दोस्ता किती दिवसातनं भेटला. मित्र कुणाला म्हणतात? ज्याच्याजवळ पाप पुण्याची कबुली देताना लाज वाटत नाही, आपली श्रीमंती सांगताना त्याच्या मनात संकोच येत नाही, आणि आपली गरिबी ऐकून त्याला आपल्यावर हसू येत नाही, आपल्या श्रीमंतीचा त्याला माज वाटत नाही, आणि आपल्या गरिबीची ज्याला लाज वाटत नाही, तो आपला खरा दोस्त असतो. मिठी मारली. सुदाम्या किती गरीब झाला रे, चल आत. लगेचच नेलं. बघा तुम्ही, जे मित्र असतात ना, ते मित्राजवळच येऊन बसतात, किती उशिरा येऊ द्या. तसं ते दोस्त एका जागेवर बसले. मग रुक्मिणीनं पाणी आणलं, लक्ष्मीनं पाणी आणलं. सत्यभामा आली. सत्यभामा जरा धाकटी होती. मग ती विचारायला लागली, सुदाम भाऊजी? हा वहिनी. कधीपासून मित्र आहे तुम्ही? राणीसाहेब. राणीसाहेब नका म्हणू, मला वहिनीच म्हणा. तसं नाही राणीसाहेब, तुम्ही केवढ्या मोठ्या, केवढ्या श्रीमंत, किती श्रीमंत. मग सत्यभामेनं तिचा आयफोन बाजूला ठेवला. स्नॅपचॅट वापरता का भाऊजी? तसलं काय वापरत नाही. रस्त्याच्या कडेला असते बरं का चॅट सेंटर, पण तिकडेही खायला जात नाही, तसलं नाही. मग फेसबुकला आहात का भाऊजी? नाही. व्हॉट्सअप आहे का? नाही हो, साधा मोबाईल माझ्याकडं. इंस्टाग्रामला आहात का? नाही. नाही असता तर स्टोऱ्या मेन्शन केल्या असत्या. काय हो भाऊजी? काय लय जवळचे मित्र? लय जवळचे. हाय काय एखादी आठवण? वहिनी काय सांगू, आता गप्पाचा नाही लागलो सुदामा. आतापर्यंत घरात सोडत नव्हते, आणि आता चेकाळलं. ते आतमध्ये गेल्यावर म्हणायला लागलं, वहिनी तुम्हाला माहित नाही, अहो तुमचा नवरा आणि मी लय बेस्ट फ्रेंड, लहानपणी एका शाळेत होतो, तुम्हाला माहित नसल. ताक चोरायला गेलो होतो, हा आला नाही, त्याला चल म्हणलं कृष्णाला, आला नाही, मग मी एकटाच गेलो होतो. आणि मग ते ताकातलं ते लवणी गाडग्यातलं ताक वगैरे फार गोड होतं. ते ताक मी घेतलं, मी पिलो. माझ्या ध्यानात आलं माझ्या दोस्ताला ताक नेलं पाहिजे, तसं कसं दोस्ताला ठेवून जावं. आणि म्हणून मग मी काय केलं, भांडं शोधलं, पण वहिनी भांडंच सापडलं नाही. मग काय केलं भाऊजी? वहिनी अहो आ केलं, आणि तोंडात साठवलं ताक, आणि तोंड फुगवून गेलो माझ्या दोस्ताकडं. पण येडा तुमचा नवरा माझा दोस्त पहिल्यापासून, त्याला कुठं कळतंय काय? त्याला खुनवत होतो. त्याला काही कळत नव्हतं. काय करायचं होतं भाऊजी? अहो मला त्याच्या तोंडामध्ये ते ताक द्यायचं होतं. कसं द्यायचं होतं भाऊजी? तेच तर सांगतो वहिनी, त्याला काय कळना. मग ते न कळल्यामुळं मी त्याच्या पोटावर बसलो, ह्या जोडीदाराच्या, त्याला पालता घातला, असं तोंड करायला लावलं, आणि पिचकारी मार. बापरे. सत्यभामेनं तर नाकच दाबून धरलं. जरा स्टँडर्ड होती, निंबळक माहेर होतं तिचं, त्यामुळं ही असलं करता भाऊ. वहिनी तुम्हाला तर माहितच नाही. काय हो? तुमच्या नवऱ्याचा पराक्रम. काय केलं त्यांनी? तुम्हाला माहित नसल काय? पण गवळणी आंघोळीला गेल्या का नाही वहिनी, हे लुगडी चोरायचं, आणि कणबावनं कृष्णान तोंडच दाबलं. आता का घटस्फोट करतो का आमचा? हे लय दिवसातनं मित्र आला, म्हणून सगळे भेटावेत, लंगोटी भेटू नये. बघा तुम्ही, किती तुम्ही मोठ्या सभेत असा, किती मोठे पण असा, तुमचा मित्र तुम्हाला अरे तुरेच करणार.
हे काय काय जणाचं तर प्रेम शिवी देऊन बोलल्याशिवाय जवळच येत नाही, ते तसल्यातलं प्रेम होतं. काय सुदाम्या, घरचं कसं चाललंय? आता घरची आठवण आली, देवाची कृपा. तुला माहित नाही का ना, पण 17 ठिकाणी फाटलेलं धोतर ठिगळं दडवून घालतो आणि 17 ठिकाणी फाटलेलं लुगडं माझी बायको दडवून नेसते. चुलीवर गवत उगवले रे कान्हा, तुझी कृपा व्हावी म्हणून नाही आलो, तुला सांगावं म्हणून आलो. त्यानं कुंकवाचा तिलक घेतला आणि सुदाम्याच्या कपाळावर नाम ओढायचा म्हणून बहाणा केला. आणि जेवढं 5वी पुसताना सटवाईनं दारिद्र्य लिहिलं होतं सुदाम्याच्या कपाळावर, तेवढं देवानं एका नामाटीत कृपा करून मिटवून टाकलं. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपेचा नाश झाला. भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला. पुढे सरा जरा, महिला मंडळ पुढे सरा. हरी कृपे ते येत नाही बघा माझ्याकडं. हरी कृपे त्याचा नाश झाला. चला पुढं. आता दुसरी कृपा मी सांगितलं, ऐकताय ना हो तुम्ही? कबारा वाजायची वाट बघताय? पहिली कृपा कोणती सांगितली? भगवंत कृपा. आता दुसरी कृपा कोणती सांगतो? संत कृपा. संताची कृपा व्हायला पाहिजे. एखादा वारकरी मित्र आपला असला पाहिजे, एखादा कीर्तनकार जवळचा असला पाहिजे, एखादा संत त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. संताची कृपा व्हावी. का? संताची कृपा झाल्याशिवाय देवच भेटत नाही. का सांगताय महाराज? उत्तर देतो. पाळी पंढरीनाथ लळात्यांचा, पाळी पंढरीनाथ धरी तिच्या हाती संत कृपावंत. धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळात्यांचा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, संतांची कृपा, कृपाळू सज्जन तुमचे भरपूर प्रमाण पाठ आहेत. म्हणून संत कृपा अत्यंत महत्त्वाची असते. कसं आहे, संत वकिलासारखं काम करतात, मध्यस्थी, आणि त्यांची गरज आहे. तुम्ही बघा, एखादा जर वकील मध्ये, आता जाऊ द्या, जुना दृष्टांत आठवला, मी बरेच वर्ष सांगितलं नाही, तो सांगतो. एका गावात काय झालं, बैलगाडी होती, जुना काळ. बैलगाडीत बैलक्या सुद्धा होता आणि बैल उधळली, आवरणतच त्याला. पण त्याच गावात एक आडगं माणूस होतं. आडगं म्हणजे कळतं ना तुम्हाला? कुदांड, काय बिओ करून काढणार, भांडणं काढणार, त्यातलंच होतं. मग ते लांबून बैलगाडी उधळायला आली. एक बाई दारात होती, ती आरदांडाची बायको होती, आगावच होती, लयच आगाव, बेकारच होती, नाही तसलंच बोलायची काय बी. मग आता हे बैल का घाबरून गेलं, ती बाई पुढं होती. मग ह्यानं वरडायला चालू केलं, बाई बाजूला सरा, बाई बाजूला सरा, बैल उधळलीत, बैल उधळलीत, धडक बसल, लागल, बाजूला सरा, बाजूला सरा. हे लय जीवाच्या कांतानं ओरडते, पण ती बाई आगाव होती, तिथंच थांबली. आता वरडतंय, तिनं काय ऐकलं नाही. शेवटी बैलगाडी आली, थोडा चुकून बाजूला धक्का लागला, तिला तेच पाहिजे होतं, पडली, पळतच पोलीस स्टेशनला गेली. कापडं फाडून बघा बघा, ह्यानं मुद्दामच बैलगाडी माझ्या अंगावर घातली. केस कोर्टात उभी राहिली. ह्याला वाटलं आता आपला कार्यक्रम झाला. कोणाला?
बैल केला. आता आपलं संपलं. पण वकील हुशार. वकिलांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, खरं तर सगळंच तुमच्या विरोधात आहे, तुमच्याकडे बी काय पुरावा नाही काय नाही. तुम्ही ओरडला होता का? अहो लय ओरडत होतो वकील साहेब, पण ती बाया ऐकत नव्हती. त्याला मी काय करू? माझ्याकडे बघत होती, म्हणत होती येऊ दे घाल माझ्या अंगावर. काय करू मला कळत नव्हतं. मग वकिलानं डोकं चालवलं. वकील म्हणले आता एक करायचं, उद्या अंतिम सुनावणी आहे का नाही, कोर्ट तुम्हाला विचारेल, काही विचारू द्या, काही विचारू द्या, काही विचारू द्या, बोलायचंच नाही. मग मुख्याचं नाटक करायचं आणि काही जरी विचारलं तरी बुईंग म्हणायचं. बुईंग म्हणजे येड्याचा अवसान आणायचं तिथं. बुईंग काय म्हणायचं पोरांनो? म्हणा की काय म्हणायचं? बुईंग. काय म्हणायचं? बुईंग. कोर्टात केस उभा राहिली. प्रतिवादी कोर्ट. ती बाई शिकडं हे गडी बैलक्या. त्यांनी विचारलं कोर्टानं, नाव काय तुमचं? बुईंग. गाव कोणतं? तालुका? जिल्हा? अरे बोला बिला येतं का नाही? बुईंग. अरे खरं बोल ना. बुईंग. वकील म्हणले माझा अशील हा मुका आहे, त्याला बुईंग म्हणण्याशिवाय काही येत नाही. वकिलानं परत विचारलं, बैलगाडी तुझीच होती का? बुईंग. अरे बैल उधळली होती का? बुईंग. अरे ही बाई रस्त्या उभा होती का? बुईंग. अरे हिच्या अंगावर बैलगाडी गेली का? बुईंग. अरे असं कसं रताळ्यावानी बोलतोय, माझा आवाज ऐका येतोय का? बुईंग. कोर्ट म्हणले खरंच मुक दिसतंय, ह्याला काही कळना. बाई म्हणली वकील साहेब, जज साहेब, अहो बुईंग बुईंग करायचं नाटक करतय. बैल उदाळली होती तवा कासर हातात घेऊन बैलगाडीत उभा राहून वरडत होतं, बाई बाजूला सरा, बाई बाजूला सरा, बाई बाजूला सरा, आणि मुख्याचं नाटक करतय. हे कळलं तुम्हाला? पुढचं काय झालं असेल ते मला इसकाटायला लावू नका. म्हणून संत अशी मध्यस्थी करतात. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा. आता परत कोणी विचारलं बोराटे महाराजाचं कीर्तन झालं आणि कसं झालं तर म्हणू नका. म्हणून संत कृपा अत्यंत महत्वाची आहे. चला तिसरी कृपा तुमचा असावायला पाहिजे ती सांगतो. गुरु कृपा. एक अभंग आहे, श्री गुरु सारी खा श्री गुरु सारी खा असता पाठी राखा. इतरा चाले खा कोण करी, कोण करी. इतरा चाले खा कोण करी, कोण करी. माझी विनंती आहे तुम्हाला, कुणाला तरी माना, कुणाला तरी गुरु करून घ्या. कपाळावर कुंकू असल्यानंतरच त्याला सुवासनी म्हणतात. कुणाचं तरी कुंकू कपाळावर लावा. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पाय. उभा आयुष्य जाताना कोणालाच आपण गुरु मानत नाही, मग गुरुगुर करतो आपण. विनंती, अरे नामदेव महाराजासारख्याला गुरु करून घ्यावा लागला. ऐकताय ना? एक सांग, आम्ही इतके भाग्यवान आहोत की आमचे गुरु कोण आहेत माहिती आहे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. खरं तर आपणच भाग्यवान आहोत. आणि आपले गुरु ज्ञानोबा आहे. आपले गुरु ज्ञानोबा आहे. आपले गुरु ज्ञानोबा आहे. फक्त आपलेच गुरु आहेत अशातला भाग नाही. अनंत ज्ञानी असणाऱ्या माणसांचे राजे आहेत, म्हणून त्यांना ज्ञानियांचा गुरु म्हटलं जातं. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञान देवा तुम्हारे, ज्ञान देवा तुम्हारे, मधुर
काय थोरपण भगवंत कृपा, संत कृपा, गुरु कृपा, चौथी कृपा पितृकृपा, आई बापाची कृपा. आता यात एक गंमत सांगतो. या 4 कृपांना 2च गोष्टी आडव्या येतात आणि या 4 कृपा प्राप्त करण्यासाठी त्याच 2 गोष्टी सहाय्य सुद्धा करतात. म्हणजे बघा डबल ढोलकी कार्यक्रम आहे. पहिली गोष्ट, या 4 कृपा प्राप्त करून घ्यायला आडवी येते त्या गोष्टीचं नाव आहे मन. बघा तुम्ही, मन आडवं येतं. आता किती चांगलं कीर्तन चाललंय, पण हे टुकूमुकू बघतोय चांगलावालं, त्याच्याकडेच आपलं मन जाते. माझं जाते, तुमचं काय? मन आडवं येत आहे का नाही? स्वतः महाराज म्हणाले, मनाजी पाटील देह गावचा, पाटील देह गावचा, विश्वास धरून का त्याचा, विश्वास धरून का पाडील फासी, पाडील फासी, किंबहुना मनू राजा एक देहपुरी आणि त्यासी नांदतसे दोघी, त्याचे दोघी नारी. मग कुठल्या कुठल्या नारी? ऐका बरं, ह्या मनाच्या 2 बायका. मनाला 2 बायका असतात. एक सुनीती असते आणि एक कुनीती असते. मन चांगलं पण आहे आणि मन वाईट पण आहे. किती मन चांगलं की संप्रदायात आहे, पण वाईट किती? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येत पिकावर. मन चांगलं पण वाईट पण. दुसरी गोष्ट इंद्रिय, शरीर उत्तम चांगले सुखाचे घोसले आणि वाईट पण शरीर दुःखाचे, रोगाचे, दुर्गंधीचे, नाही अपवित्र. म्हणजे हे भाकरीसारखं आहे, विस्तवासारखं. मनात आणलं तर विस्तवावर भाकरी पण भाजता येईल आणि एखाद्याचं घरही जाळता येईल. सुरीसारखं सफरचंदही कापता येईल, एखाद्याच्या गळ्यावरही ठेवता येईल. याचा अर्थ असा आहे, हे मन आणि इंद्रिय दोन्हीकडे काम करतात. बरं कळालं, 3 कृपा कळल्या. आता पितृकृपा सांगा महाराज. काल मला एक जण म्हटला, महाराज बापानं काय केलं, बापानं काय केलं, असं काय बोंबलतं, बापानं काय नाही दिलं आम्हाला. अरे बाबा हो, बापानं काय नाही दिलं, काय नाही दिलं असं नका म्हणू. आपल्या बापानं आपल्याला त्याचं नाव दिलंय. काय दिलंय? सगळं दिलं असतं आणि नावच दिलं नसतं तर? धन दौलत पैसा अडका एक मनुष्य तुम्हाला भेटला, त्याच्याकडे 10 फॉर्च्युनर, 4 बंगले, 100 कोटीची इस्टेट, त्याला विचारलं बापाचं नाव काय? माहीत नाही. मग काय जाळायचं हे? अरे आपल्या बापानं आपल्याला नाव दिलं, याच्यापेक्षा अजून काय द्यावं? काही जण म्हणले, महाराज दात घासाय माती ठेवली नाही आमच्या बापानं. नाव दिलंय ना, बाकीचं तुझं तू कमाव. पैसा कमवता येतो, नाव कमवणं सोपं नाही. पैसा मिळेल, नाव नाही मिळत. पैसा येतो, पैसा जातो, नाव येतं, ते टिकवावं लागतं. आपल्या बापानं आपल्याला नाव दिलं, ही आई वडिलांची कृपा आहे. या बदल्यात बापानं काय केलंय? बापानं काय घेतलं नाही, उलट आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुले कुरवंडी वाळवोनी, आपुले कुरवंडी. बाप करे जोडेले कोराचे ओढे, बाप करे जोडेले कोराचे ओढे, बाप करे जोडेले कोराचे ओढे, बाप करे जोडेले कोराचे ओढे. आपुली कुरवंडी वाळवोनी, वाळवोनी, आपुले कुरवंडी वाळवोनी, आपुले कुरवंडी, आपुले कुरवंडी वाळवोनी. एकाएकी केला वेदाचे साधने, एकाएकी केला
मेरा से धने एकाएकी गेला मेरा से धने आपुले कुरबने बाल बोने आपुली कुरवंडी बाळवोने आपुले कुरबने बाळवोने एकाएकी केला मेरा सुसाधने एकाएकी गेला मेरा से धने एकाएकी केला मेरा वा 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 फार सुंदर तुषार महाराजा. या चाली वगैरे फार दुर्मिळ आहेत. तुम्ही आता हे भजनी मंडळ आहे हे तुमच्या लक्षात. आता बघा पाऊस कसा आहे, अजून 3 चरण आहेत. हा हे फक्त पाऊस आता आहे का चालींचा, हे लय चालीचे आहेत महाराज. आता पाऊस आहे का. बाप करी जोडी, जोडी म्हणजे प्राप्त करणं, मिळवणं, साठवून ठेवणं वगैरे. लेकुराचे ओढी, लेकराच्या ओढीनं. काय नेलं बापानं सोबत जाताना, काहीच नाही. जेवढं काय मिळवलं तेवढं कुणाच्या ओढीनं. ज्या दिवशी पोरगं होतं त्याला, त्या दिवशी बाप स्वतःसाठी जगणं थांबवतो. पण बाप माणसाला कधी कळतो माहिती आहे का महाराज, एक तर आपला बाप गेल्यावर, अन्यथा आपण बाप झाल्यावर. जो बाप झालाय आणि ज्याचा बाप गेलाय त्याला बाप सांगावा लागत नाही. ज्याचा बाप आहे आणि जो बापच झाला नाही त्यांना बाप सांगावा लागेल. बाप झाल्यावरच कळतं की नाही बाप काय काय करतो लेकरासाठी. अरे बाबा हो, प्रसव वेदना होत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये ओरडणारी आई लक्षात आहे, पण थिएटरच्या बाहेर डॉक्टरच्या समोरून येरझाऱ्या घालणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. चुलीवर भाकऱ्या भाजणाऱ्या आई लक्षात आहे. आईचे गोडवे गातात सर्वजण, पण ती भाकरी, ते पीठ, ते धान्य घरात यायला आपल्या बापाने किती कष्ट केलेत हे पोरांना माहीत नाही. पहिला नंबर आला तर गावाला पेढे वाटणारी आई लक्षात आहे. पण माझ्या लेकराला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे त्यासाठी अनेक कॉलेजचे आणि सावकारांची वेळ पडल्यावर उंबरे झिजवणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझं पोरगं नोकरीला लागलं म्हणून आनंदी राहणारी, बर्फी वाटणारी आई लक्षात आहे. पण एखाद्या पोराला नोकरी लागण्यासाठी त्याचा बाप डोनेशन द्यायला तयार झाला, त्यासाठी त्यानं त्याच्या रानावर कर्ज काढलं, हे किती जणाला माहीत आहे. माझ्या लेकरानं चांगला मोबाईल घेतला हे आईला कळतंय, पण तो मोबाईल घेण्याकरता बापानं हप्त्यावर घेऊन दिला हे आपल्याला माहीत नाही. माझ्या लेकराकडं बुलेट आहे ही आई सांगत राहते, पण ती बुलेट घेऊन देताना दर महिन्याला हप्ता तटला की पैसे फेडणारा बाप आणि हुरहुर लागणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझं लेकरू चांगलं हुशार आहे बरं, त्याला 90% पडले. अरे बाबा, पण पोरानं चांगलं शिकावं म्हणून मास्तर लोक, सर लोक, कॉलेजचे सगळे माणसं त्यांच्यासमोर हात जोडणारा बाप मात्र लोक विसरली. बाप करी जोडी. बापाला असं वाटतं मला जमलं नाही डॉक्टर व्हायला, मला जमलं नाही वकील व्हायला, मला जमलं नाही लाल दिव्याच्या गाड्यातनं फिरायला, माझं लेकरू फिरलं पाहिजे, माझ्या लेकराचा दवाखाना पाहिजे, माझ्या लेकराचं नाव झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. याकरता सावकाराचे उंबरे झिजवलेत त्यानं. कधीही तुमच्या बापाला कमी समजू नका पोरा. आईचं योगदान आहे मान्य आहे, पण आई बरोबर बापाचं योगदान विसरू नका. देवकी रडू लागली, भगवान काय आबागीच्या पोटी जन्माला आला रे, तो कंस तुला मारल, मला मारल, 7 मारली त्यानं, तुलाही मारल. वसुदेव शेजारी होता. रडू लागली देवकी, मालक सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. फक्त रडत होती. रडण्याच्या पलीकडे देवकीनं काही नाही केलं. पण वसुदेवाची कर्तबगारी ऐका. वसुदेवानं लेकराला उचललं, खांद्यावर घेतलंय, डोक्यावर घेतलंय पोराला. पूर चढला होता, नदीला पाणी आलं होतं, पहारेकरी होते. यातनं त्या पोरानं, या बापानं त्या पोराला पलीकडे नेले आणि गोकुळात नेऊन सुखरूप सोडून आलाय. ऐकताय ना. कृष्णानं मथुरेत जन्म घेणं ही नियती होती,
पण कृष्णानं गोकुळात जाऊन राजा होणं ही मात्र बापाची म्हणजे वसुदेवाची कर्तबगारी होती. एकाएकी केला मेरा चित्तदान, एकाएकी केला मेरा चित्तदान, एकाएकी केला निराशीचा धनी हो, एकाएकी केला मेरा चित्तदान, एकाएकी केला सरा पुढं सरा. निराशीचा धनी बरखानी निराशीचा धनी छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं पिंपरतकर. ऐका निंबळकर वाजेगावकर, राजा झाला माझा. गादीवर बसले महाराज. सगळ्या नद्यांचं पाणी आणलं. विद्वान ब्राह्मण समोर होते. हजारो माणसं होती. सनई चौघडे सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. राजमुकुट डोक्यावर परिधान केला आणि महाराजांच्या डोळ्यातून अश्रूचा एक ओघळ आला. आईसाहेबांनी पाहिलं. काय झालं आज तुमच्या डोळ्यात पाणी? मासाब, हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा. मासाब आम्ही राजे झालो, आम्ही राजे झालो मासाब, आम्ही राजे झालो मासाब. 32 मनाचं सोनेरी सिंहासन तयार झालं मासाब. मी गादीवर बसलो, छत्रपती झालो. पण हे वैभव पाहिला. आज जर माझा बाप जिवंत असता तर त्यांना कोण आनंद झाला असता. म्हणून डोळ्यात पाणी. अरे जर देशाच्या राजाला बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हाला आणि आम्हाला का कळू नये? व्यवहारातलं सांगू, मागच्या काही दिवसांपूर्वी या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातोश्री गेल्या. संपूर्ण भारतानं पाहिलं, देशाच्या पंतप्रधानाच्या डोळ्याला पाणी होतं. त्याच्याही काही आधी या महाराष्ट्राचे लाडके नेते, शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे. आता हे माझ्यापेक्षा चव्हाण साहेबांना माहीत असेल, माझे मित्रच झालेत ते. चव्हाण साहेब चांगलं मोठं काम करत आहेत. त्यावेळेला मला राजकारण सांगायचं नाही, पण उभ्या महाराष्ट्रानं भारतानं पाहिलं, उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या डोळ्याला पाणी होतं. आई गेल्यानंतर पंतप्रधान रडत असेल आणि बाप मेल्यानंतर महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री हुमसून रडत असेल, तर आपल्याला आपल्या बापाचं महत्त्व का कळू नये? काय करतो महाराजाचा बाप हे सांगितलं माझ्या तुकोबरायनं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. घालुनिया पाहे डोळा लकार, घालुनिया पाहे डोळा लकार, एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी. विठोबार कुमाई काही वाजून जय जय विठोबार कुमाई.
फक्त विनेकऱ्याला तुम्ही हार घाला आणि पंत तुम्ही लावा अबीर बुक्का, बाकी बसू द्या त्यांना, किंवा नंतर लावा, आपण हरकत नाही. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागवो निभार खांदी. ही चौथी कृपा सांगतो थांबतो. बापाची कृपा. असं आहे, माझ्याकडं पहा महिला मंडळ पुरुष वर्ग, तुमचा जास्त वेळ घ्यायची माझी इच्छा नाही, किंवा तुम्हाला पाहून मला कीर्तन लांबवायची इच्छा नाही, पण बापाची कृपा सांगतो थांबतो. फक्त थोडं माझ्याकडं पहा. असं आहे, जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा आईबापाचं दार उघडं होतं. जेव्हा सगळी लोक आपल्याला त्रास देतात तेव्हा आईबाप आपल्याला जवळ करतात. मुलगा कसाही असू द्या किंवा मुलगा कसाही असू द्या, आईबापासाठी ते लेकरूच असतं. बाप तो बाप राहतो लेका, कधी विसरू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, तळमळीचं कीर्तन आहे, मी काय सांगतो हे सगळं जरी विसरलात ना तरी एक प्रयोग करा आजपासून. घरी जाताना 1 किलो सफरचंद नेत जा म्हाताऱ्या बापाला. अर्धी फूड खातं म्हातारं, उरलेलं नातवाला देतं आणि अख्ख्या गावात गोंधळ करतं. माझ्या पोरानं 1 किलो सफरचंद आणले मला, 1 किलो सफरचंद आणले मला. खात तर काहीच नाही, पण हे सूत्र आहे, तुम्ही माहेरी जा आणि बापाला फक्त 500 रुपयाचा सदर आणा. रस्त्यावर दुकान लागलं तर तिथला न्या. घालतं आणि गावभर सांगतं 2000चा शर्ट आणला लेकीनं मला. तुम्ही काय देता बापाला पैसे? महिन्याला 100 रुपये द्या म्हाताऱ्याला, वर्षाला 1200च द्याल, पण गरज पडू द्या तुम्हाला. कुठनं ते 40,000 कुणास ठाऊक पण देते. जगात बापापेक्षा श्रीमंत होणारा पोरगा अजून जन्माला यायचा आहे, हे विसरू नये माणसानं. तुम्हाला वाटतं मी लय कमवलं, आता माझ्यासारखं कुणी नाही. तो नमतं घेतो याचा अर्थ असा नाही राजाओ, त्याचं प्रेम आहे तुमच्यावर. आणि असंही एक लक्षात ठेवा, स्वतःच्या बापावर जे पोरं प्रेम करू शकत नाहीत ती पोरं जगावर काय प्रेम करणार. एका मोठ्या कंपनीत मुलाखती सुरू होत्या कंपनीच्या डायरेक्टर पदासाठी, आणि ते अधिकारी एकच प्रश्न विचारायचे, तुमचा बाप कोणाकडे असतो? तुमचा बाप कोणाकडे असतो? आईबाप कोणाकडे असतात? आईबाप कोणाकडे असतात? त्याच्या मित्राने विचारलं, साहेब अहो डायरेक्टर पदाच्या मुलाखती आणि आईबाप आहेत का? आईबाप काय करतात? तुम्ही काय करता? किती जण भाऊ आहे? आईबाप कोणाकडे असतात? असले फालतू प्रश्न काय विचारता? साहेबांनी उत्तर दिलं, जी लेकरं आईबाप सांभाळू शकत नाहीत ती लेकरं माझी कंपनी काय सांभाळतील? हे कधी विसरू नये. मुलीला माहेर कुठपर्यंत असतं? महिला मंडळ जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माहेर असतं, कधी विसरायचं नाही. बघा तुम्ही, आणि हे मी अनुभवाचं सांगतो. माझ्या आईला विचारलं होतं मी, आई का जात नाही ग मामाच्या घरी? आई म्हणली, कोणासाठी जावात? ज्या आईबापासाठी जात होते ते आईबाप नाही राहिले राजा, आता जावं वाटत नाही, पावलं जड होतात. अगं पण मामाचं तो जेव्हा प्रेम आहे माहीत आहे, मग तरी का जात नाही? नाही जावं वाटत. रक्षाबंधनाला गेली नाही आई? नाही गेली. का ग नाही गेली? अरे नाहीच, करमत नाही तिथं, उभं वारं सुटतं. तुम्ही पहा, तुम्हाला जर आई असेल किंवा बाप असेल, जा माहेरात. एक तर आधी माहेराची सासरची व्याख्या पाठ करा पोरीनो. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. आणि सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. हे कधी नाही विसरायचं. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना त्या दिवशी तुमच्या बापानं गावभर पेढे वाटले, बर्फी वाटले, लक्ष्मी झाली मला, लक्ष्मी झाली मला. त्यानं मोटरसायकल घेतली पुरी, हो तुम्हाला विसरला नाही तो. घरी आणली मोटरसायकल, अलगद आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतरनं त्यानं तुम्हाला उचलून घेतलं होतं. तुमची पावलं कुंकवाच्या त्या पाण्यात बुडवली होती आणि ती पावलं गाडीच्या मोटरसायकलच्या खोपड्यावर उमटवली होती. का? माझ्या लेकीच्या आशीर्वादानं गाडी आली मला. घर बांधलं त्यानं, लेकीच्या हाताचे आशीर्वाद घेतले. माझ्या पोरीमुळं झालं, माझ्या लेकीमुळं झालं, कधी विसरलं नाही तुम्हाला. तुम्ही बोर्ड दाखवलं, तुम्ही बोर्ड दाखवलं, तो मोबाईल घेऊन दिला. तुम्ही बोर्ड दाखवलं ज्या ड्रेसकडं, तो ड्रेस घेऊन दिला. त्याची ऐपत नव्हती तुम्हाला कॉलेजला घालायची, कधी विसरू नका. तुम्ही उलट म्हणला होता, पप्पा राहू द्या मी इथल्या इथं करेन कॉलेज, नाहीतरी कुठं स्कोप आहे आता, तू गप, तुला काय कळतंय, शेख, काय होत नाही.
एक स्थळ आलं होतं तुम्हाला 50 एकराचं. तुमच्या बापानं तुम्हाला विचारलं, पप्पा मला अजून शिकायचंय. पाहुण्या रावळ्याला तोंड देत आलाय तुमचा बाप. पाहुणे रावळे नावं ठेवतात तुमच्या बापाला, लग्न करून टाक पुरीचं, लग्न करून टाक पुरीचं. अरे कशाला ठेवतोय, अरे कधीतरी पाठवून द्यायचंय, लग्न करून टाक. तुमचा बाप भेटल त्याचं ऐकतोय, मान खाली घालतोय, सगळं सहन करतोय, फक्त तुमच्या इच्छा करता. एवढं होऊन एखाद्या वेळेला ती पोरगी म्हणते, पप्पा मला अमुक अमक्या पोराबरोबर लग्न करायचंय. एकतर बापाचं मन नसतं तुम्हाला सासरी पाठवायचं. ज्या दिवशी पोरगी होईल ना त्या दिवशी बाप म्हणतो, नाही पाठवणार माझ्या दिदीला. माझे लेकच असता तर मला सांभाळावं लागलं असतं ना, माझ्या पोरीला नाही पाठवायचो मी नांदायला, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि शेवटी पोरगी म्हणते, पप्पा मला अमुक अमक्याबरोबर लग्न करायचं. नसतं आवडलेलं बापाला. पाहुणे रावळे नावं ठेवतात पण फक्त तुमच्या सुखासाठी. पहिल्यांदा बाप म्हणतो, असू दे, तू आनंदी राहते ना, तुला आवडलंय ना, तू खुशाल राहा, काय हरकत नाही. मग जावई घराला येतो पोरीनं. आठवा जरा, तुमचा बाप म्हातारा झालाय, 70 वर्षाचा आहे, अरे पाटील आहे, गावात किंमत आहे, इज्जत आहे, कुणापुढं झुकत नाही म्हातारं, पण तुमच्या नवऱ्याच्या पुढे हात जोडतं. जावई बापू नमस्कार करतो, जावईला असतो मागं सरतो, मामा तुम्ही नका पाया पडू. तसं नसतं पाहुणं, जावयाचा मान मोठा असतो. अरे बाबा, जावयाचा मान मोठा असतो म्हणून तुमचा बाप त्याच्या नाही पाया पडत. ते त्या लायकीचं नाही की तुमच्या बापानं त्याचे पाय धरावेत. पण माझ्या काळजाचा घड, माझ्या काळजाचा तुकडा, माझी सोनपरी, जिला लहानपणापासून तळ हातावर वाढवले, लोकाच्या लेकराच्या ताब्यात आहे. मी जसं फुलाप्रमाणे सांभाळलंय ना, तसं माझ्या पुरीला, ह्या परक्या पोरानं सुद्धा तसंच सांभाळावं, ही भावना असते. म्हणून पाया पडतंय. म्हातारं येडा येते. अरे म्हातारं व्हा तुम्ही, आणि म्हातारा असू द्या बाप, जा तुम्ही कधीतरी उमऱ्याला. लेकीला चपल्या सोडायचा एकुलता एक उमरा महिला मंडळ कुणाचा असेल ना, तर फक्त तुमच्या बापाचं आहे. आलंय डोळ्यात पाणी तर ऐका माझ्या बहिणीनो. भाकरीचे 2 तुकडे घेऊन येतं म्हातारं. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल, कडाकडा बोट मोडल. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, आणि मग लेकीला गृहप्रवेश आहे. आणि मग लेकीच्या अंगावरून तुकडा टाकला जातो, पाणी आणलं जातं, बसवलं जातं. तुम्हाला आठवलं असेल, विसरू नका तुम्ही. तुम्हाला आठवत पण असेल, तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला आठवलं असेल तर बघा प्रयोग करून. मुठभर मिरच्या आणल्या जातात, उवाळून टाकल्या जातात. ऐकताय ना आपण? मुठभर मिरच्या ओळून टाकल्या जातात, दृष्ट काढली जाते. माझा जाहीर प्रश्न आहे आज निंबळकरांच्या दारातनं, आज माझा जाहीर प्रश्न आहे तात्यांच्या पुण्यस्मरणाला. मला विचारायचंय अण्णांच्या पुण्यस्मरणाला. मला उत्तर द्यावं संजय दादानं, विजय दादानं, आमच्या बाळाताईनं, जयश्रीताईनं द्यावं मला उत्तर. या सगळ्या परिवारानं, गणेश रावानं, महेश रावानं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सायलीताई असू द्या, दीक्षाताई असू द्या, छायाताई असू द्या, संगीताताई असू द्या, अरे छोटे अजून प्रगती, तनुजा, मयुरी, त्या सगळ्या पुरीनी आणि अनिकेतनं, निखिलनं उत्तर द्यावं मला. आजोबा मेल्यानंतर, बाप मेल्यानंतर माहेरात परत कोण दृष्ट काढतं का? याचं उत्तर आहे नाही. मी तुम्हाला विचारतो, बाप जिवंत असताना सगळे लाड पूर्ण केले जातात. एखाद्या ऑडीचं सीट सुद्धा फिकं पडेल, फॉर्च्युनरचं सीट सुद्धा फिकं पडेल ज्याला बापाची मांडी मिळाली, ज्याला बापाचा खांदा मिळाला. त्याच्या इतका श्रीमंत कुणी नाही. लोकांचं कीर्तन म्हणून ऐकत असाल तर जा विसरून, जरा आपला बाप आठवा ना. अरे 70 वर्षाचं झालंय म्हातारं, जरा आठवा तुमचा बाप. आणा डोळ्यासमोर. असल घरी आता कुठेतरी बसला असल, आला असल मंडपात, असल मागं, जरा डोळ्यासमोर आणा. जाऊ द्या काय त्यानं कमी केलं, काय जास्त दिलं, जा विसरून तुम्ही. जाऊ द्या, इथं नका बघू तात्याकडं, नका बघू अण्णांकडं, स्वतःचा बाप आठवा. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याची काय गरज आहे तुमचं काम करायची? काय गरज आहे? त्यानं तुमच्या नावावर सगळं करून दिलंय. आता का रपतंय म्हातारं? अरे बाप तोपर्यंत थकत नाही जोपर्यंत त्याचा पोरगा यशस्वी होत नाही. अरे बसला तेव्हाच थांबला रे, बसला तेव्हाच थांबला. जरा माझ्याकडं पहा माझ्या भावानो, बहिणीनो. उत्तर पाहिजे मला तुमच्याकडनं. जेवढा बाप प्रेम करतो तेवढा काय सासरा प्रेम करतो? क्षमा करा पण सत्य सांगतो, नाकारू नका. खरं सांगतो तुम्हाला, महिला मंडळ, बाप माहेरात गेल्यावर तुम्ही 9 वाजेपर्यंत झोपला ना तर तुमच्या भावाला सांगतो, ए पप्या तिला उठवू नको बरं, सासरी लय जायचं असतं, तिला झोपू दे. पप्पा तुम्ही लय लाड करता, अरे तू गप, तिला झोपू दे. सासरा म्हणेल असं होत नाही. जा माहेरात. डबा घेऊन पाठवतो बाप. कांदे, बटाटे, लसूण, यसराची चटणी काय द्यायची गोष्ट. पण लोणच्याची भरणी जर तुमच्या माहेरात बनवली असेल तर अर्धी भरणी तुमच्या करता पाठवून देणारा फक्त बापच आहे. जर तिला राख्या बांधायच्या असतील, वाट बघत असेल ती, असं म्हणणारा बापच आहे. तुमच्याकडे भाऊ येतो म्हणजे त्याची लई इच्छा आहे म्हणून येत नाही. मला माफ करा,
आईबापाचं दटावून असतं. जा वाट बघत असेल, काय नाही नेणार, नको नेऊ, तिनं कुठं काय मागितलंय, जा जा पटकन, हे फक्त बापच म्हणतो. जा माहेरात, तुम्ही कधीच तुमच्या हातातली पिशवी रिकामी येत नाही. आणि किती प्रेम असतं माहित आहे ह्यांचं बापाव. पंत वाटण्या होतात माझ्याकडे बघा, तुम्हाला अनुभव आहे माझ्यापेक्षा. कोर्टात जाता तुम्ही, तिथले कोर्ट विचारतं ह्यांना, तुम्ही बाजूला सरा, किती जण भाऊ भाऊ आहे, 3 जण, बाजूला सरा, बहीण कुठं आहे, ते बघा तिथं आहे, बोलवा तिला, मग ती येते. बहीण एकुलती एक असते. ऐका बरं, मग कोर्ट विचारतं आजपासून तुमचा माहेरात हक्क नाही, तुम्हाला मंजूर हो वकील साहेब, इथला एकही एकर मिळणार नाही, मंजूर हो. या घरात या जमिनीत तुमचा हिस्सा नाही, बाई तुम्हाला मंजूर आहे का, हो. आता भावाचं झालं सगळं, हो. सही तुमच्या मर्जीने देताय, हो. याच्याबद्दल तुम्हाला दबाव नाही, नाही नाही वकील साहेब, नाही अजिबात नाही. काय म्हणणं आहे का, नाही वकील साहेब. मागं फिरते, 2 पावलं टाकते आणि परत मागं जाते. भावाचा बीपी वाढतो. मग पदर घेते आणि हळूच तोंडात कोंबते आणि वकिलाला म्हणते, वकील साहेब पैसे नकोत, धन नको, चोळीचा खण नाही लागत मला, त्याची काकरी नको मला भावाची, पण माझ्या भावासनी सांगा माझं म्हातारा जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याला काही कमी पडू देऊ नका. मला काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या बापाला आणि आईला फक्त सांभाळा. मला गरिबी आली तरी चालेल, पण माझा बाप तेवढा सुखानं मेला पाहिजे. मरेपर्यंत मला फक्त बघू द्या आनंदात राहिलेलं म्हातारं आणि हसलेली आई फक्त या डोळ्यानं बघू द्या, असं म्हणणारी बहीण आहे, असं म्हणणारी पोरगी आहे. हे कुठल्याच बापानं विसरू नये. तुमच्यावर खरं प्रेम कोण करत असेल तर तुमची पोरगी प्रेम करते बापानं. बघा तुम्ही, तुमची तनुजा, तुमची मयुरी, तुमची प्रगती भाऊसाहेब असेल, तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही. पप्पा तुम्ही नाही जेवला तर मी जेवायचे नाही, पप्पा तुम्ही जर जेवण नाही केलं तर मी जेवायचे नाही. हे फक्त पोरगीच करेल. तुम्हाला चपल्या सोडायला एकुलता एक उंबरा फक्त पुरेच आहे, हे विसरू नये तुम्ही. कीर्तन झाल्या लेकीला फोन लावा आणि इकडनं हॅलो म्हणा. का तुमच्या हॅलो म्हणण्यात लेकीला कळतंय माझा बाप आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं हो पप्पा, काय नाही झालं, तुला कसं कळलं. अरे धड 2 असतात, बापाचं लेकीचं काळीज एक असतं. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खर कना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. संजय दादा, विजय दादा, हे मी वाक्य बोलतोय ना, ते कुठलाच कीर्तनकार बोलणार नाही, मी धाडसानं बोलतो. हे लोक आलेत ना, बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकायला आले नाहीत, कुठलाच कीर्तनकार हे बोलणार नाही. तो म्हणाल माझ्यासाठी आली होती. ही गर्दी, हा मंडप कमी पडला, पुढचं अंगण मला माहित नाही कुणाचं आहे, कमी पडलं, रस्त्यावर लोक उभे आहेत, मागं लोक आहेत. तुम्ही 2 पोरांनी एकच वाक्य ऐका. मला माहित नाही तुम्ही एकत्र आहात, वेगळ्या आहात, घरोघरी असतं, ठीक आहे, तुमच्या वाटा वेगळ्या, माझ्या वाटा वेगळ्या, तुम्ही फार श्रीमंत व्हावा अशी इच्छा आहे, सोन्याचा धूर निघल, पण आजचा दिवस कधी विसरू नका दोघं पण. ही सगळी लोक आली ना, ती फक्त तात्यासाहेब आप्पा निंबाळकर अर्थात अण्णासाठी आली, ते विसरायचं नाही. त्यानं पेरलंय, उगवलंय, आज दिसतंय. हे ह्या माणसाचं प्रेम आहे. तुमची ओळख या माणसामुळे आहे. लय जीव होता महाराज त्यांचा तुमच्यावर, सगळ्या परिवारावर. आता फक्त ह्या 3 आता कुठं बघायला मिळेल. काय केल्यावर नातीला आजोबा मिळेल याचं दुःख. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खर कना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. त्याचा पायजामा, त्याचा फाटलेला शर्ट, त्याचा सुरगाळलेला सदरा, त्याच्या डोक्याची टोपी विसरायची नाही. बाप दिसतोरा कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी.
नांदाया जातीलेक चाक वाजत खडा खडाग दुबळ्या लेकीसाठी बाप रडतो धडा धडा दुबळ्या बापासाठी लेक रडती धडा धडा. हे प्रेम आहे. हे आम्हाला जेव्हा शब्दात सांगणं कठीण होतं तेव्हा तुकोबांना सांगावं लागतं अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे दे काजूने काजी तुका म्हणे दे काजूने काजे दे काजूने काजी तुका म्हणे दे काजूने काजी जीवाचे आपोलिया उधार जीवाचे आपोलिया एकाएकी गिरा मिरासी सदावे एकाएकी वागवले ज्ञानेश्वर माऊली ओ तुकाराम 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 तुकाराम. एकाएकी केला मिरासीचा धनीकडे वागवणी भार खांदी झालंय कीर्तन. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांवरती प्रेम करा, आपली माणसं मोठी करा हा संदेश देतो. किरकोळ वाद किरकोळ भांडणं आपापसात मिटवून टाळा. आणि एक दिवस आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत हे कधीही माणसाने विसरू नये. आज या परिवाराचा पंचकृषीने आदर्श घ्यावा अशी इच्छा कामना व्यक्त करतो. थांबतो. बोलण्याच्या ओघात एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर तुम्ही माझे आहात, मला क्षमा कराल ह्या अपेक्षेसह थांबतो. माझं गाव जवळच आहे. खरं तर माझं गाव म्हणण्यापेक्षा हा भागच माझा आहे. मला तुम्ही माझं म्हणता, त्यामुळं तुमच्या सगळ्याचं प्रेम माझ्यावर आहे. जी माणसं मला आज मागाशी म्हणाले, एक जण मला भेटले, म्हणले महाराज यूट्यूबला लई कीर्तन ऐकतो आम्ही तुमची. मला समाधान वाटलं. अशी माणसं पण आहेत की मला ऐकतात. यूट्यूबला असेल, टी व्हीला असेल, सोशल मीडिया वापरणारी पोरं फेसबुकला इंस्टाग्रामला मला फॉलो करतात. माझी कीर्तनं तिथं ऐकतात. तो प्लॅटफॉर्म आहे तो युवकांपर्यंत पोहोचण्याचा. आम्ही सध्या मोटिवेशनचं काम करतोय, पोरांना प्रेरणा देतोय. त्यामुळं या संप्रदायात या, माळ घाला, चांगलं वागा, चांगलं राहा. काही तुमच्या अडचणी असतील, शंका असतील, आमची गाठ घ्या, आम्हाला विचारा. नक्कीच आम्ही अध्यात्मातलं मार्गदर्शन करू. आजचं हे सर्व चित्रीकरण ओम साई क्रिएशनच्या माध्यमातून करण्यात आलं. चित्रीकरण कसं असावं, चित्रीकरणाची पद्धत कशी असावी, कीर्तन सोडून हे दुसरं काहीच करत नाहीत, फक्त कीर्तन. आणि तेही कीर्तन प्रत्येकापर्यंत पोहोचता यावं हे आमच्या ओम साई क्रिएशन या चॅनलचा सगळ्यांचा असा उद्देश आहे की फक्त कीर्तन घराघरापर्यंत पोचावं. त्यामुळे यांच्या संपूर्ण वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या परिसरात पंचकृषीत म्हणजे महाराष्ट्रात म्हटलं तरी हरकत नाही. आता महाराष्ट्रात सर्व कीर्तनकारांना घेऊन, सर्व कीर्तनकारांना समावेशक पद्धतीनं जर व्यासपीठ देण्याचं काम कोण करत असेल तर ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल करतो. त्यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. या गावचं भजनी मंडळ, पिंपळचं काही भजनी मंडळ दिसतंय, सगळ्यांचेच आभार मानतो आणि थांबतो. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे, तुमचेसुद्धा अत्यंत आभार मानतो. तुमची रजा घेतो. फक्त माझे 2 सूचना आहेत. जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही. आता हे परत सांगतीलच, पण मी सांगण्याला आणि त्यांनी सांगण्याला फरक आहे महाराज. मी सांगितलं म्हणजे जरा थोडं कसं आहे, सोनारानं कान टोचल्यावाने. बरेच जण खात नाहीत ना. मला काल एक जण म्हणलं आम्हाला चालत नाही महाराज. मी म्हणलं का? म्हणला मी काशी केली. नीट काशी कर पण खाय. म्हणलं चालत नाही, ते वर्ष श्रद्धाचं अपवित्र असतं. तुला ढाब्यातलं चालतंय, शेंबड्या बाया, मिसरीच्या पिचकाऱ्या, नेपाळचा आचारी, तिथलं चालतंय तुला आणि हिथलं चालं नव्हे रे. श्रद्धेनं केलं जातं. इथं माझा आचार्य दादा माय मावल्या किती वेळ झालं इथं झटतायत. त्यामुळं तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे पवित्र आहे, डावलून जाऊ नका. आता मला वाटतं श्रावण संपलाय ना, तुम्हाला भाद्रपद महिन्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. गणपती येणार आहेत, गणपतीच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला. परंतु विनंती आहे, चांगल्या पद्धतीनं अन्नदान केलंय, नासधूस होऊ नये आणि जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. दुसरी सूचना आहे की वाढू लागा. जी तरुण पोरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न होत नाहीत महाराज. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या 2 सूचना फक्त लक्षात ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य आनंदात जगा. दुःख तर प्रत्येकालाच आहे, त्यामुळं आनंदात राहण्याचा नेहमी प्रयत्न करा हा संदेश देतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.
मधुभावने आता उदार देवाय सरकार जी